तुम्हाला परीक्षेला असलेला पहिला धडा आहे श्यामचे बंधुप्रेम. मुलांनो, खूप सुंदर असा हा पाठ आहे. या पाठामध्ये आपण पाहिलं की श्याम हा जो एक लहान मुलगा आहे आणि त्याचा एक छोटा भाऊ आहे पुरुषोत्तम. तर या दोघांमध्ये किती प्रेम आहे. श्याम हा शिक्षण घेण्यासाठी दापोलीला जायचा आणि तो यावेळेससुद्धा दापोलीला गेला. परंतु जाताना त्याने पाहिले होते की त्याचा जो छोटा भाऊ होता पुरुषोत्तम याचा सदरा फाटला होता आणि त्यावेळेस त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं की तुझे अण्णादादा म्हणजे तुझा भाऊ जेव्हा मोठा होईल तेव्हा तो तुला नवीन सदरा शिवून देईल. तर ज्यावेळेस श्यामच्या हे लक्षात आलं की ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि त्यामुळे त्याने मनात ठरवलं होतं की मी परत ज्यावेळेस आता तो ज्याला म्हणू आपण उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेत गेला होता आणि ज्यावेळेस मी गणपतीच्या सुट्टीला परत येईल तर येताना मी माझ्या भावासाठी सदरा हा नक्कीच आणेन असं त्याने मनाशी ठरवलं होतं. मग त्यासाठी पैसे कुठून आणायचे, कारण की त्यांची परिस्थिती काही खूप चांगली नव्हती, बेताचीच अशी त्यांची परिस्थिती होती. त्यामुळेच पुरुषोत्तमचा सदरा एवढा फाटलेला असूनसुद्धा त्याला तो घालावा लागत होता. तर त्यावेळेस श्यामने काय केलं, त्याचे वडील ज्यावेळेस दापोलीला तो जिथे शिकायला होता तिकडे त्यांच्या कचेरीच्या कामासाठी वरचेवर यायचे आणि त्यावेळेस ते आले की दोन आणे ते श्यामला खाऊसाठी देऊन जायचे, खर्चासाठी देऊन जायचे. यावेळेस त्याने काय केलं होतं तर ते पैसे साठवून ठेवले होते आणि त्या साठवलेल्या पैशातूनच त्याने काय केलं, त्याच्या भावासाठी सदरा शिवण्यासाठी कोट शिवण्यासाठी कपडा घेतला. त्याचं माप त्याच्याजवळ नव्हतं म्हणून त्याने काय केलं तर त्याच्याच वयाच्या एका मुलाला घेऊन तो शिंप्याकडे गेला आणि तिथे जाऊन त्याने ते कोटचं मापसुद्धा दिलं, कोट शिवून घेतला. आता गणपतीची सुट्टी लागली आणि त्याला पूर्णपणे वेध लागले होते की केव्हा मी तो कोट घेऊन माझ्या लहान भावाला देईन. सुट्टी लागली त्यावेळेस पावसाचे दिवस होते, खूप पाऊस पडत होता. सर्वांनी ज्यांच्या घरी तो श्याम राहत होता त्यांनी पण त्यांना सांगितलं की तू काही जाऊ नकोस कारण की खूप पाऊस आहे, नदीला पूर आला असेल. परंतु श्यामने या कशाचीच पर्वा न करता आपल्या गावी जाण्याचे ठरवले. एवढ्या पावसातून तो त्या आपल्या भावाच्या प्रेमापोटी आपल्या घरापर्यंत पोचला. ज्यावेळेस तो घरी आला त्यावेळेस त्याच्याजवळ गाठोडे होते, त्या गाठोड्यात त्याने कोट ठेवला होता. आणि तुम्हाला माहीतच आहे की लहान मुलांना एक सवय असते की बाहेरून कोणी आलं तर त्यांनी आपल्यासाठी काय आणलं हे पाहण्याची त्यांना फार उत्सुकता लागलेली असते. त्याच उत्सुकतेपोटी पुरुषोत्तम जो श्यामचा लहान भाऊ होता त्याने काय केलं, ते गाठोडे खोललं आणि ज्यावेळेस त्याने खोलल्यावर त्याला काय दिसलं तर त्यामध्ये एक कोट होता. त्याला हे तर कळलं होतं की तो श्यामच्या मापाचा नव्हता, लहान होता. तो कोट घेऊन तो पुरुषोत्तम आईकडे गेला. आईला त्याने दाखवलं की बघ आई, हा कोट आहे. तर आईला वडिलांना मोठा प्रश्न पडला की या मुलाकडे असा नवीन कोट घ्यायचे पैसे आले कसे. मग त्यांनी त्याला चौकशी करायला सुरुवात केली की गावातल्या कोणी कोट मागवला होता का, तुझ्याकडून तू फीचे पैसे जे होते त्यातून हा कोट शिवलास का, कोणाचा चोरून आणलास का, असे बरेच प्रश्न त्यांना पडले होते जे त्यांनी श्यामला विचारले. परंतु शेवटी श्यामने खरी जी गोष्ट होती ती त्यांना सांगितली की अशा प्रकारे मी माझे खाऊचे पैसे जमवून आपल्या छोट्या भावासाठी हा कोट आणलेला आहे. ज्यावेळेस त्याच्या आईला हे समजलं की या श्यामचं आपल्या छोट्या भावावर किती प्रेम आहे त्यावेळेस तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती असं म्हणाली की श्याम, आज तू वयाने नाही तर मनाने मोठा झाला आहेस. खरा तू त्याचा मोठा भाऊ आज झालेला आहेस. तुमच्या दोघांमध्ये जे प्रेम आहे हे असंच कायम राहू दे असं तिने त्या भावांना सांगितलं. तर या पाठातून आपल्याला काय समजतं की आपण आपल्या लहान भाऊ असो, मोठा भाऊ असो किंवा जे कोणी आपलं नातेवाईक आहेत म्हणा, आपल्या संबंधातील जी व्यक्ती असतात त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. तर हा पाठ इतका सुंदर होता आणि तो तुम्ही शिकलेला आहातच. तर यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला देण्यात आलेले होते. आपण थोडक्यात त्याची उजळणी करूया. या पाठावर आधारित काही शब्दार्थ तुम्हाला दिलेले होते. पहिला शब्द तुम्ही पाहू शकता इकडे, स्वाद. स्वाद म्हणजे चव. गाबड्या, जो पुरुषोत्तम होता त्याचा जो सदरा फाटला होता त्याला त्याच्या आईने गाबड्या जोडल्या होत्या असं म्हटलेलं आहे. गाबड्या म्हणजे
ठिगळ म्हणजे दुसरा एखादा कपडा त्याच्या जे काही होल पडलेलं असेल, छिद्र पडलेलं असेल त्याला जोडला जातो, त्याला आपण म्हणतो ठिगळ. दुथडी भरून वाहणे म्हणजे पूर्ण भरून वाहणे. दवडणे, दवडणे म्हणजेच वाया घालवणे. स्मृती, स्मृती या शब्दाचा अर्थ आहे आठवण. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न होते. मुलांना तुम्हाला या परीक्षेमध्ये मोठे जी उत्तरं असतात 1-2 वाक्यात वगैरे लिहायची नाही आहेत, तर तुम्हाला फक्त ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन म्हणतो, MCQ असेच येणार आहेत. तुम्हाला उत्तरं त्यामध्ये दिलेले असणार, खरं उत्तर, त्यानंतर काही वेगळे चुकीचे पर्याय त्यामध्ये असतील, त्यातलं बरोबर उत्तर तुम्हाला शोधून त्याला मार्क करायचं आहे. तरी पण कारण की तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते आम्ही पूर्ण धड्यावर आधारित विचारणार आहोत. मग जे काही असे मोठी उत्तरं आहेत त्यातले पण काही आम्ही मुद्दे घेतलेले आहेत, त्यामुळे आपण हे प्रश्नसुद्धा समजून घेऊया. प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे द्या. लहान भावाला आईने कसे समजावले? कसं समजवलं होतं लहान भावाला? तर तुझे अण्णा दादा मोठे होतील, कमवायला लागतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता हट्ट करू नको असे आईने लहान भावाला समजावले. त्यानंतरचा प्रश्न होता, नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो? त्याचं उत्तर आपण लिहिलं होतं, नवीन पाऊस सुरू झाला की भिजलेल्या ओल्या मातीला एक रम्य सुंदर सुवास सुटतो. मुलांनो, या पाठामध्ये आपण पाहिलं की पावसाळा जेव्हा सुरू होतो त्यावेळेस गावी कसं वातावरण असतं त्याचं खूप सुंदर वर्णन या पाठामध्ये आपण पाहिलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, उत्तरे लिहा. तुम्ही पाहू शकता की इकडे तुम्हाला फक्त काही शब्दांमध्येच उत्तरं दिलेली आहेत. श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी. न मिळणारा म्हणजे या गोष्टी त्याला कधीच मिळाल्या नाहीत. तर कोणत्या गोष्टी मिळाल्या नव्हत्या त्याला? तर मफलर, जॅकेट आणि गरम कोट. मुलांनो, हा पहा त्यानंतरचा प्रश्न, श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आईवडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न. तर ज्यावेळेस गरिबीची परिस्थिती होती आणि या परिस्थितीत श्यामकडे नवीन कोट कसा आला? पैसे तर त्याच्याकडे नव्हते, म्हणून मग ते प्रश्न त्याच्या आईवडिलांच्या मनात निर्माण झाले होते. तर ते कोणकोणते प्रश्न होते? तर हा कोट कोणाचा? कोणाचे कर्ज काढलेस का? कोणाच्या पैशाला हात तर नाही ना लावलास? फीचे दवडलेस का? म्हणजे फीचे पैसे तू खर्च केलेस का? आणि शेवटचा प्रश्न त्यांच्या मनात आला होता, उधार शिवून आणलास का? तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपण पाहिले. यानंतरचा प्रश्न आपला आहे, कोण ते सांगा. हट्ट धरून बसलेला. हट्ट धरून बसलेला होता श्यामचा छोटा भाऊ, लहान भाऊ पुरुषोत्तम. याचे बंड माजले नव्हते. बंड माजले नव्हते म्हणजे आजकाल तुम्ही पाहिलं असेल की मुलांना फार वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात, मग शूज पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. तसं पूर्वीच्या काळी मुलांचे एवढे लाड केले जायचे नाहीत आणि कपड्यांचे तर अजिबात नव्हते. म्हणून म्हटलं की कपड्यांचे बंड नव्हते. म्हणजे अगदी 2-2 वर्ष दोनच जर त्यांना सदरे दिले असतील तर ते फाटेपर्यंत वापरत राहायचे. फाटल्यानंतरच त्यांना नवीन कपडे घेतले जायचे. म्हणून म्हटलं की याचे बंड माजले नव्हते. मग कशाचे बंड माजले नव्हते? तर कपड्यांचे. थंडीच्या दिवसात याची चौघडी गळ्यात बांधायची. तुम्हाला मगाशी म्हटलं की त्याला मफलर, श्यामला मफलर, गरम कोट, जॅकेट या गोष्टी मिळायच्या नाहीत. तर काय मिळायचं? तर धोत्राची चौघडी करून ती गळ्यात बांधायची आणि मग ते थंडीपासून स्वतःचं संरक्षण करायचं. पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. प्रश्न 5वा, प्रत्येकी 2 समानार्थी शब्द लिहा. तुम्हाला एक शब्द दिलेला आहे आणि त्याचे 2 समानार्थी शब्द तुम्हाला द्यायचे आहेत की ज्याचा अर्थ एकच असणार आहे. पहिला आहे मेघ. मेघ याला दुसरा समानार्थी 2 शब्द आहेत. एक आहे ढग आणि दुसरा आहे जलद. दुसरा शब्द तुम्हाला दिला आहे पृथ्वी. पृथ्वी या शब्दाला समानार्थी 2 शब्द दिलेत, धरणी आणि अवनी. तिसरा समानार्थी शब्द आहे नदी. नदीसाठी 2 समानार्थी शब्द दिलेत, सरिता आणि तटिनी. चौथा शब्द आहे पाऊस.
पाऊस या शब्दाला 2 समानार्थी शब्द दिलेत, वर्षा आणि पर्जन्य. त्यानंतर आपण पाहूया की विरुद्धार्थी शब्द लिहा. हे तुम्हाला दिलेले होते. पहिला विरुद्धार्थी शब्द आहे थंड आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे गरम. सापडणे, हरवणे. सुगंध, दुर्गंध. थोरला, धाकटा. जुना, नवीन. लक्ष, दुर्लक्ष. स्मृती, विस्मृत. वचन बदला. यामध्ये तुम्हाला उत्तरं लिहून दिलेली होती की सदरा या शब्दाचं सदरा हा एकवचनी आहे आणि त्याचं अनेक वचन आपण करणार आहोत सदरे. सुई एकवचन आहे, त्याचं अनेक वचन होईल सुया. आठवण हा एकवचनी शब्द आहे, त्याचे अनेक वचन होईल आठवणी. जाकीट या एकवचनी शब्दाचं अनेक वचन होईल जाकीटे. गाठोडे या एकवचनी शब्दाचं अनेक वचन होईल गाठोडी. आणि पाऊल या एकवचनी शब्दाचं अनेक वचन होईल पावले. लिंग बदला हा प्रश्न आता आपण पाहणार आहोत. मुलगा याचं लिंग आपण बदललं की होणार आहे मुलगी. भाऊ, बहीण, वडील, आई. शिंपी, शिंपीण. शेजारी, शेजारीण. मुलांनो, आतापर्यंत आपण थोडीशी उजळणी केली. आता तुमच्या मनात जो मोठा प्रश्न पडलेला आहे की हा पेपर आम्ही कसा लिहिणार आहोत, तर त्याचं आपण तुम्हाला मी 2 प्रश्न त्याची उदाहरण म्हणून दाखवते की तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न येणार आहेत. तुम्हाला समोर दिसतंय स्क्रीनवर की याचे बंड माजले नव्हते. उदाहरणार्थ हा प्रश्न मी दिलेला आहे की याचे बंड माजले नव्हते. आता तुम्हाला मी सांगितलं परीक्षेमध्ये तुम्हाला एकही अक्षर लिहायचं नाही आहे. तुम्हाला त्याचे उत्तराचे 2 ऑप्शन दिलेले आहेत, एक तर खेळण्यांचे आणि दुसरं कपड्यांचे. आता पाठामध्ये तुम्हाला काय आलेलं आहे, कशाचे बंड माजले नव्हते. तर आता जस्ट थोड्या वेळापूर्वी आपण जे उजळणी केली त्यामध्ये तुम्ही पाहिलं की कपड्याचे बंड माजले त्या काळी नव्हते. हे उत्तर बरोबर आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, तर अ आणि ब हे जे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेत त्यातल्या ब पुढे तुम्हाला टिक करायचं. ज्या प्रकारे तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला कशा प्रकारे ते मार्क करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे ऑप्शन दिलेले असतील त्यातलं जे बरोबर उत्तर आहे त्याला तुम्ही मार्क करणार आहात. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर ब हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे, म्हणून आपण त्याला टिक करणार. आता पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता की चूक की बरोबर ते लिहा. यामध्ये तुम्हाला प्रश्न दिला आहे, पुरुषोत्तम हा श्यामचा लहान भाऊ होता. बरोबर आहे. आता ही एक साधं विधान तुम्हाला दिलेलं आहे आणि ते चूक आहे की बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं. मग पुरुषोत्तम हा कोण होता, श्यामचा लहान भाऊ होता. श्याम त्याचा मोठा भाऊ होता, म्हणजे हे विधान बरोबर आहे. म्हणजे आपण कशाला बरोबर मार्क करणार आहोत, तर अ हे जे आहे याला आपण बरोबर मार्क करणार आहोत. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे, दुसरं रॉंग आहे, त्याला आपण बघायचं नाही. तर जे बरोबर आहे त्याला आपण टिक करणार आहोत. तुम्हाला एक अक्षरही पेपरमध्ये लिहायचं नाही, त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे की कशा प्रकारे आम्ही मराठी टाईप करणार. तुम्हाला सगळे ऑप्शन दिलेले असतील, फक्त तुम्हाला जे तुमचं योग्य उत्तर आहे त्याला मार्क करायचं. तर माझ्या मते तुमच्या मनात ज्या काही परीक्षेविषयीच्या शंका होत्या त्या थोड्याफार कमी झाल्या असतील. तो आहे मराठी व्याकरण. चला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण नाम याचा अभ्यास करणार आहोत. नाम म्हणजे काय, तर कोणतीही वस्तू, पक्षी, प्राणी, सजीव, निर्जीव तसेच सर्व प्रकारचे गुणधर्म यांना आपण काहीतरी नाव देतो आणि त्याला व्याकरणात नाम असे म्हणतात. नामांचे प्रकार आहेत मुलांनो. पहिला आहे सामान्य नाम. त्याची उदाहरणं मुलगा, फळ, नदी, डोंगर इत्यादी. त्यानंतर आहे विशेष नाम. उदाहरण गंगा, हिमालय, मुंबई, आंबा इत्यादी. तर मुलांनो पहा, याआधी जे आपण पाहिलं की सामान्य नाम म्हणजे यामध्ये एका विशिष्ट जातीचा उल्लेख केलेला असतो. म्हणजे मुलगा, मुलगी किंवा नदी, पर्वत त्याचं विशेष नाव दिलेलं नसतं. परंतु विशेष नाममध्ये काय आहे, तर नदीचं नाव दिलेलं आहे गंगा, पर्वताचं नाव दिलेलं आहे
हिमालय. शहराचं नाव दिलेलं आहे मुंबई. फळाचं नाव दिलेलं आहे आंबा. म्हणजे विशेष नाव दिलेलं असतं, त्याला आपण म्हणतो विशेष नाम. त्यानंतर आहे भाववाचक नाम. उदाहरणार्थ तिखट, चांगला, दयाळू, हुशार इत्यादी. आता खालील वाक्यातील नाम आपल्याला ओळखायचे मुलांनो. पहिलं वाक्य आहे शाळा सुरू झाली. यामध्ये नाम काय आहे तर शाळा. दुसरं वाक्य आहे गोगलगाय हळू चालते. इथे गोगलगाय हे नाम आहे. रानमेवा उगवला आहे. यामध्ये रानमेवा हे नाम आहे. गुराखी दररोज तिथे जातात. गुराखी हे नाम आहे. आणि त्यांनी मोबाईल आणला. यामध्ये मोबाईल हे नाम आहे. पुढे बघूया मुलांनो सर्वनाम. वाक्यातील नामांचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मुलांनो, आपण एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव सारखं जर बोललो तर ऐकणाऱ्याला सुद्धा कंटाळा येतो. आणि म्हणून आपण त्या व्यक्तीच्या किंवा त्या वस्तूचं नाव वारंवार न घेता त्याऐवजी काही वेगळ्या शब्दांचा उपयोग करतो आणि त्यालाच आपण म्हणतो सर्वनाम. सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार आहेत. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. याची उदाहरणं बघा मुलांनो. मी, मला, आम्ही, तो, तुम्ही, तुम्हाला, तो, ती, ते, त्या इत्यादी हे आहेत पुरुषवाचक सर्वनाम. त्यानंतर दर्शक सर्वनाम. एखादी गोष्ट दाखवण्यासाठी आपण या सर्वनामांचा उपयोग करतो. हा, ही, हे, तो, ती, ते, हे इत्यादी ही सर्व दर्शक सर्वनामं आहेत. संबंधी सर्वनाम. याच्यामध्ये जो तो, जे ते, ज्याने त्याने इत्यादी शब्दांचा समावेश होतो. पुढचं आहे प्रश्नार्थक सर्वनाम. यामध्ये कोण, कुठे, काय, कोणाला, कोणी इत्यादी शब्दांचा उपयोग करतो. प्रश्न विचारण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. पुढे आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. यामध्ये काय, कोणी, कोणास, कोणाला इत्यादी शब्दांचा समावेश होतो. 6वं आहे आत्मवाचक सर्वनाम. इथे स्वतः, आपण इत्यादी शब्दांचा समावेश होतो. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आता आपण इथे सर्वनाम ओळखणार आहोत मुलांनो. पहिलं आहे त्यांनी अमृताला हाक मारली. या वाक्यामध्ये त्यांनी हे सर्वनाम आहे. दुसरं वाक्य आहे तो कवी ईशाला शाई विकतो. इथे तो हे सर्वनाम आहे. पुढचं वाक्य आहे आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती. इथे तिने हे सर्वनाम आहे. मला आई समोरून येताना दिसली. या वाक्यामध्ये मला हे सर्वनाम आहे. सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो. या वाक्यामध्ये आम्ही हे सर्वनाम आहे. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. या वाक्यामध्ये माझ्या हे सर्वनाम आहे. पुढे आपण बघणार आहोत मुलांनो विशेषण. विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण होय. आणि मूळ नामाला विशेष्य म्हणतात. मुलांनो, विशेषण म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. तर याचं उदाहरण आपण बघूया मुलांनो. पहिलं उदाहरण आहे ताजमहल सुंदर आहे. आता ताजमहल हे नाम आहे आणि या नामाबद्दल विशेष माहिती काय सांगितली आहे तर ताजमहल कसा आहे सुंदर. दुसरं वाक्य बघा कोल्हा चतुर आहे. या वाक्यामध्ये नाम आहे कोल्हा आणि कोल्हा कसा आहे त्याची विशेष माहिती काय सांगितली आहे तर तो चतुर आहे. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. त्यातलं पहिलं आहे गुणवाचक विशेषण. यामध्ये नाम किंवा सर्वनाम याचा गुण सांगितला जातो. पहिलं वाक्य बघा झाडावर सुंदर फुले आहेत. तर यामध्ये फुले
हे जे नाम आहे त्याचं विशेषण काय सांगितलेलं आहे, तर ती फुलं कशी आहेत, सुंदर आहेत. विशेष माहिती काय सांगितली आहे, फुले कशी आहेत, सुंदर आहेत. दुसरं वाक्य बघा, पाण्यात लहान मासे फिरत आहेत. आता इथे मासे हे नाम आहे आणि या नामाबद्दल काय विशेष माहिती सांगितली आहे, तर मासे कसे आहेत, लहान. दुसरा विशेषणाचा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण. यामध्ये नामाची संख्या सांगितली जाते. विशेष माहितीमध्ये त्याची संख्या सांगितली जाते. त्यातलं पहिलं उदाहरण बघा, वर्गात 50 मुले आहेत. आता इथे मुले हे नाम आहे आणि किती मुले आहेत, किती विशेष माहिती काय सांगितली आहे मुलांबद्दल, किती मुले आहेत, तर 50. दुसरं वाक्य बघा मुलांनो, अचानक खूप पाऊस पडू लागला. आता पाऊस हे नाम आहे आणि पाऊस किती पडायला लागला आहे, तर खूप. पुढचा प्रकार आहे मुलांनो सार्वनामिक विशेषण. तर इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, तुझा वाढदिवस कधी असतो. ज्यावेळेस सर्वनामाचा उपयोग विशेषण म्हणून केला जातो त्यावेळेस त्याला आपण सार्वनामिक विशेषण असं म्हणतो. आणि इथे पहिलं तुम्ही पाहू शकता, तुझा हे सार्वनामिक विशेषण आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये माझे शेत लांब आहे. तर इथे माझे हे सार्वनामिक विशेषण आहे. काही उदाहरणं बघूया मुलांना आपण. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. पहिलं आहे, तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. या वाक्यामध्ये जमीन या नामासाठी विशेषण वापरलेलं आहे. जमीन कशी आहे, तप्त. नवीनच पाऊस सुरू होतो. इथे पाऊस या नामासाठी नवीनच हे विशेषण वापरलेलं आहे. शेतमळे हिरवेगार असतात. शेतमळे या नामासाठी हिरवेगार हे विशेषण वापरलेलं आहे. आणि लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवते. इथे लाल गाडीबद्दल काय विशेषण सांगितले, गाडी कोणत्या रंगाची आहे, तर लाल हे विशेषण आहे. आता आपण क्रियापद बघूया मुलांनो. क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आता क्रियापदाबद्दल 2 वैशिष्ट्य सांगितलेली आहेत की एकतर क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करतं आणि दुसरं वाक्यातील क्रिया दर्शवितं. म्हणजे वाक्यात कोणती क्रिया घडली ते आपल्याला क्रियापदामुळे समजतं. त्याचबरोबर क्रियापदामुळे वाक्याला एक अर्थ प्राप्त होतो. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. रवी अत्यंत मनमिळावू आहे. या वाक्यामध्ये आहे हे क्रियापद आहे. कवीच्या अंगणात पाखरे येतात. या वाक्यात येतात हे क्रियापद आहे. गुरे चारणारे गुराखी दररोज तिथे जातात. या वाक्यात जातात हे क्रियापद आहे. मी घटाघटा पाणी प्यालो. या वाक्यामध्ये प्यालो हे क्रियापद आहे. मुलांनो, व्याकरणात तुम्ही पुढचा भाग अभ्यासला होता, विरामचिन्हे. त्याची थोडक्यात माहिती बघूया आपण. विरामचिन्ह म्हणजे काय, तर जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत बोलतो. या थांबण्याला विराम म्हणतात. विराम ज्या वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात. मुलांनो, तुम्ही आत्तापर्यंत ही 9 विरामचिन्ह अभ्यासलेली आहेत. कोणकोणती आहेत बरं ती? पहिलं आहे पूर्णविराम, दुसरं अर्धविराम, तिसरं स्वल्पविराम, चौथं अपूर्णविराम, 5वं प्रश्नचिन्ह, 6वं उद्गारचिन्ह, 7वं अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हाचे 2 भाग तुम्ही पाहिले होते, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. 8वा प्रकार तुम्ही पाहिला होता संयोग चिन्ह आणि 9वा अपसारण चिन्ह. याची काही उदाहरणं आपण पाहूयात मुलांनो. पूर्णविराम पहिलं बघणार आहोत आपण. पूर्णविराम याचं चिन्ह तुम्हाला इथे दाखवलेलं आहे बघा. हे असं एक फुल स्टॉप ज्याला आपण म्हणतो. केव्हा वापरतात, तर वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविरामाचा उपयोग होतो. याचं उदाहरण बघा, मी दररोज अभ्यास करतो. पूर्णविरामचा उपयोग आपण आणखी सुद्धा एका गोष्टीसाठी दाखवतो मुलांनो, संक्षेप दाखवण्यासाठी.
एखाद्या वाक्याचा संक्षेप शॉर्ट फॉर्म दाखवायचा असेल, जसं इत्यादी मी लिहिलं तर ईच्या पुढे मी डॉट देते, पूर्णविराम देते, तर त्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. दुसरा आहे अर्धविराम. त्याचं चिन्ह बघा मुलांनो, इथे तुम्हाला दिलेलं आहे. दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा आपण अर्धविराम वापरतो. उदाहरण बघा, गड आला पण सिंह गेला. दोन छोटी छोटी वाक्य आहेत, ती पण या उभयान्वयी अव्ययाने आपण जोडलेली आहेत आणि त्याच्या आधी आपण अर्धविराम वापरलेला आहे. पुढचं वाक्य उदाहरण बघा मुलांनो, स्वल्पविराम. त्याचं चिन्ह तुम्हाला इथे दिलेलं आहे. दोन कामांसाठी आपण याचा उपयोग करतो. एकतर एका जातीचे शब्द लागोपाठ आले तर, उदाहरणार्थ गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. तर बघा, प्रत्येक शब्दाच्या पुढे आपण स्वल्पविराम वापरलेला आहे, कारण की प्रत्येक त्या शब्दानंतर आपण थोडंसं थांबतो एकाच प्रकारची ती यादी वाचताना. दुसऱ्यांदा कधी वापर करतो आपण, तर हाक मारताना नावापुढे वापरतात. जसं श्यामल पुस्तक दे, तर श्यामलचं नाव घेतल्यानंतर आपण थोडंसं थांबतो आणि त्यावेळेस आपण स्वल्पविराम वापरतो. पुढचं बघा मुलांनो प्रकार अपूर्णविराम. त्याचं चिन्ह तुम्हाला इथे दिलेलं आहे. वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. एखाद्या वाक्याच्या पुढे आपल्याला त्याविषयी अधिक माहिती द्यायची असेल तर आपण या चिन्हाचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, नामाचे प्रकार पुढीलप्रमाणे: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. पुढचा प्रकार बघा मुलांनो, प्रश्नचिन्ह. त्याचं चिन्ह तुम्हाला इथे दिलेलं आहे. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात. उदाहरणार्थ, तू कोठे गेला होतास? ज्यावेळेस प्रश्न विचारतो तर त्याच्या शेवटी आपण हे चिन्ह वापरतो. पुढचं प्रकार बघा, उद्गार चिन्ह. त्याचं चिन्ह तुम्हाला इथे दिलेलं आहे. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात. आता तुम्हाला उदाहरण इकडे दिलेलं आहे की आपल्याला आश्चर्य झालेलं आहे, बाप रे केवढा मोठा साप. किंवा मला जर लागलं तर मी म्हणेल, आई गं किती जोरात लागलं. तर असे आपले ज्यावेळेस उद्गार आपण आपल्या तोंडावाटे अचानक बाहेर पडतात, तर ते उद्गाराच्या शेवटी किंवा त्या वाक्याच्या शेवटी आपण उद्गारवाचक किंवा उद्गार चिन्हाचा उपयोग करतो. त्यानंतर पुढे आहे अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहेत. एक आहे एकेरी आणि दुसरा आहे दुहेरी. तर एकेरी केव्हा वापरतो आपण, तर एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना आपण ते वापरतो. एखाद्या महत्त्वाचा शब्द असेल तर तो दाखवण्यासाठी आपण या एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग करतो. किंवा एखाद्याचे विचार, एखाद्याचं मत आपल्याला सांगायचं असेल तर आपण त्याचा उपयोग करतो. त्याचं उदाहरण तुम्हाला दिलं आहे बघा मुलांनो. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. चले जाओ ही घोषणा दिलेली आहे आणि म्हणून ते आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेलं आहे. दुसरा प्रकार आहे अवतरण चिन्हाचा, तो आहे दुहेरी. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात. जसे संवाद आपण देतो तर त्यावेळेस याचा उपयोग केला जातो. उदाहरण बघा, शरद म्हणाला, मी सहलीला येईन. तर जो उद्गार आहे मी सहलीला येईन किंवा जे वाक्य आहे, संवाद आहे, ते दाखवताना आपण या अवतरण चिन्हाचा उपयोग करतो. पुढचं आहे मुलांनो संयोग चिन्ह. ते केव्हा वापरतो आपण, दोन वेळेस वापरतो. एकतर दोन शब्द जोडताना वापरतात. दोन शब्दांना आपल्याला जर जोडायचं असेल, जसं की विद्यार्थी, प्रतिनिधी, हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि त्याला आपण संयोग चिन्हाने जोडलेलं आहे. किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास वापरतात. कधी कधी मुलांना असं होतं की आपण लिहत जातो आणि आपल्या शब्दाची जी स्पेलिंग असते ते अर्धीच आपण लिहू शकतो, जागा पुरत नाही, तर अर्धी स्पेलिंग आपण खाली लिहितो. मग त्यावेळेस आपण अशा प्रकारे इथे दाखवले बघा हे चिन्ह वापरतो आणि आपली स्पेलिंग खाली पूर्ण केली. मला निबंध लिहायला खूप आवडतो. लिहा मी वर लिहिले, खाली त्याला संयोग चिन्हाने दाखवलेलं आहे आणि उरलेली स्पेलिंग जी आहे याला, लिहा याला, तर ती खाली लिहिली आणि ती आपण संयोग चिन्हाने दाखवलेली आहे. पुढचा विरामचिन्हाचा प्रकार आहे अपचारण चिन्ह, ज्याला आपण डॅश असं सुद्धा म्हणतो. दोन वेळेस आपण त्याचा वापर करतो. एकतर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास वापरतात. जिथे आपण म्हटलं मी गेलो पण, तर इथे
माझी विचार मालिका तुटलेली आहे आणि ती दाखवण्यासाठी मी डॅशचा उपयोग केला आहे. किंवा स्पष्टीकरण आपल्याला जर द्यायचं असेल तर उदाहरण दिलं बघा, ती मुलगी. आता ती मुलगी कोणती? जिने लाल रिबीन बांधली आहे ती पहिली आली. तर इथे डॅशचा आपण उपयोग केलेला आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण आज व्याकरणाचं रिव्हिजन केलेलं आहे, उजळणी केलेली आहे. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे याआधीसुद्धा आपण युनिट टेस्टमध्ये पेपर सोडवलेला आहे. त्याचप्रमाणे आतासुद्धा तुम्हाला प्रश्न येणार आहेत. त्याचे पर्याय तुम्हाला दिलेले असतील खाली उत्तराचे, ते तुम्हाला निवडायचे आहेत आणि त्या प्रकारे योग्य पर्याय निवडून तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. आता आपण बघणार आहोत की परीक्षेमध्ये आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवते. तुम्हाला 3 पर्याय दिलेत मुलांनो, वाजवते, लाल आणि गाडी. तर यातलं जे पहिलं आहे वाजवते ते आहे क्रियापद, लाल हे आहे विशेषण आणि तिसरं गाडी हे आहे नाम. त्यामुळे आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. त्यासाठी आपण योग्य पर्याय निवडलेला आहे लाल. खालील विरामचिन्हाच्या नावाचा योग्य पर्याय निवडा. तुम्हाला मुलांना विरामचिन्ह दिलेलं असेल किंवा विरामचिन्हाचं नाव दिलेलं असेल. जर विरामचिन्ह दिलेलं असेल तर त्याच्या खाली पर्याय असतील. तुम्हाला इकडे दिलेलं आहे स्वल्पविराम, पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह. योग्य पर्याय आहे प्रश्नचिन्ह. कदाचित तुम्हाला वरती प्रश्नचिन्ह दिलेलं असेल आणि खाली चिन्ह दिलेली असतील, त्यातलं तुम्हाला योग्य चिन्ह निवडायचं असेल. तर मुलांना आत्तापर्यंत तुम्हाला समजलेलंच असेल की कशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे आता चांगला अभ्यास करायचा आहे आणि चांगले मार्क्स काढायचे. तर ऑल द बेस्ट तुमच्या परीक्षेसाठी. अभ्यासाला सुरुवात करा, चांगला अभ्यास करा. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या तासिकेत. तोपर्यंत धन्यवाद.